हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज आज आपल्याला जायचं आहे. मला लास्ट टाइम ATM कार्ड आलं होतं, तर त्याच्यावर आपल्याला पिन घ्यायचं आहे आणि बँक पासबुकची एंट्री करायची. तर आपण आता तिकडे चाललो आहे कळव्याला आणि मम्मीच्या पण एक बुक आहे आणि दीदीचं पण एक बुक आहे, त्याच्यावर पण एंट्री करायची. तर आता आपण कळव्याला जाऊया. तिकडे माझ्या SBI बँकची ब्रँच आहे, तिकडे जाऊन आपण एंट्री वगैरे करून घेऊया. आता आपण पोहोचलो त्या बँकच्या खाली. बघा, ही आहे ती माझी बँक SBI वाली. आता इकडनं आतमध्ये जाऊ आपण. कृपया आपली भाषा निवडा. सो गाईज, 11 वाजता मी बँकमध्ये आलो होतो. आता 1:15 झालेत आणि तरी पण माझं ते ATMचा पिन सेट करण्यामध्ये टाईम गेला आणि तरी पण तो अजून झाला नाही, कारण इकडे काहीतरी इश्यू होता. तर त्याच्यानंतर मग मी ते मम्मीचा आणि पासबुकचा पण इश्यू झालेला, पण मम्मीचं वगैरे पासबुक केलं आणि तिथं अजून एक्स्ट्रा पासबुक म्हणजे न्यू घ्यावं लागलं. तर ते घेतलं, त्याची एंट्री परत केली आणि परत ट्राय केलं, तर परत माझा तरी ATMचा पिन झाला नाही. माझा नेक्स्ट ते बोलले की कुठल्या तरी दुसऱ्या ATMमध्ये जा आणि तिकडे जाऊन ट्राय करता. आता मी दुसऱ्या ATMमध्ये चाललो आहे आणि बघा आता इकडे ऊन एवढा पडलं आहे ना, विचार करतो की गावाला गेलं अजून काय हालत होणार आहे. इकडे म्हणजे लिटरली एवढं गरम होतं नाही, थंड काय पिलं ना तर एकदम चांगलं वाटतं, ते पण एकदम थोड्या वेळासाठी. आता निघतोय मी इकडे, बघू आता रिक्षा वगैरे भेटेल त्याच्यानं डायरेक्ट निघेन मी. हॅलो गाईस, तर आता आम्ही हाईड अँड सीक खेळतो सगळे. हे बघा, हे सगळे मानस राज्य घेणार आहे आणि ह्या दोघांची थांबताम हां ह्या दोघांची भांडणं चालू झालीत. इथे हा प्रणय बसलाय, इथे मी बसलोय. मानसने डांग घेतले, आम्ही लोक आता लपायला आलो इथे. हा बघा, हा एक मेंबर पकडला आहे आमच्यातला, मी आणि फक्त आता हा राहिला आहे. बाकी सगळे दोघंजण आऊट झाले. तर बघा, हा आऊट झाला प्रणय. सगळे आऊट झालं आहे बघा. हा आत्ता आलाय कार्तिक. मग आम्ही पहिल्याच मावर होतो. हा मग बघ बघ, हा 1 तो 2. कालचा अपलोड, अरे कालच्या मध्ये ना 39 मिनिट्सचा गेला तो. मग नेक्स्टवाले क्लिप टाकलेच नाही मी, मग म्हटलं आज शूट करतो. मानस ये आता जागा चेंज, आता तिकडे खाली. हां, आपलीवाली जागा येणार ना. मग एकाने इथे थांबा, हां एकाने इथे मागे. हां, मी आणि मानस मागे जाणार आणि प्रणय कुठेतरी इकडे पाहिजे. इकडे तुला लप रे एकाने, तर छोट्याला इकडे पाठव, इकडे लपायला. आम्ही लोक इकडे लपणार. अरे जागाच पॅक करून टाकली आपली. मग मी स्विंगमध्ये जातो. मग मी स्विंगमध्ये जातो मग. अरे कुठे लपणार मग मी अजून? ह्याला कुठेतरी घे ना, इथे तू लपलायस ना तिकडे. हा बास आहे मग, बास. तू कुठे लपणार बाबू? तुझ्या आधी प्रणय आवडा. घे बोलव जरा. एवढी मजा येते ना. हा एक इकडे लपलाय, तो एक त्या गाडीच्या मागे लपलाय आणि ही आहे माझी गाडी आणि ही मला नाही माहिती. पाठव जरा. गॅस पहिला होणार आहे हा आऊट, दुसरा हा आणि मी तर होणार नाही. तो इकडे आलो मी वरती पाहणार. तिसरा नाही चौथा तो आला का?
वरती चढलाय तो, पापडीवर चढलाय. ए प्रणय, तू सांग कार्तिकने मोबाईल घेतलाय त्याचा, सांग ना. कार्तिकचा मोबाईल आहे. फोनमुळे समजलं, पण तरी पण मी चिटिंग करणार आहे. त्याच्यावर रेडाईन आले आणि हे लोक एकदम मागून त्याची काय काढत होते. मी तिकडे लपलेलो, पण मला ते एकदम रिग्रेट झालं. मी मागे होतोय परत. आला तो. ही इकडे तर पूर्ण जागाच पॅक करून टाकली ह्या लोकांनी. ठीक आहे, इकडे देत आहे. वा ए, एकाला ह्याच्यात बसव ना, मानच बसेल आरामात मांडी घालून. मांडी घालून नाही ए, ये रे कार्तिक बाहेरच. हा ना, कार्तिकच्या नाही, ह्या ब्लॉगची लिंक कार्तिकच्या घरी पाठवायची. अरे बोला ना, काय करतोय टाइमपास. ए अरे किती टाइमपास. अरे हॅलो, हो थांब, काय झालं. कोणाला. हां सांग सांग. आमच्या तिथूच भेटणार. ए थांब, नको वाजवू नको, थांब. कार्तिक बाहेर आहे बघ पहिला. कार्तिक बघ कालपासून त्याच एकासोबत कोणतरी चॅट करतोय तो. एका सोबत नाही, एका सोबत. एकी सोबत, सॉरी. आज तुम्ही लोक म्हणत असाल मी अशा मुलींसोबत कसा खेळतोय, पण तरी बाहेर कंटाळा येतो ना एकट्याला, म्हणून अशा मुलींसोबत. आमच्या ग्रुपमधल्या मुली थोड्या वेगळ्या आहेत, त्यांना दाढी मिशा आली आहे, तरी पण ऍडजस्ट. कुठे दाढी मिशा आले. हा हे बघ, हे बघ कोरियन गाय भाई, मी कोरियन गाय. हे बघ थांबरे, नको 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 नको. कार्तिक आवाज कशाला करतोय. आता इकडून कुठे जायचं. तो आला नाही आला कसं समज. नको रे फालतू. कार्तिकचे डोकं. जा बघून येतं त्याला. हात नाही लागला, हात नाही लागला, नाही लागला. माझ्यासोबत भांडत राहिला नाही, ह्यानेच धप्पा दिला. वा प्लॅन चेंज केलाय. सगळे लोक आम्ही इकडे आलो होतो एव्हिंगमध्ये धपायला. गेटचा आवाज.
चुकीच्या माणसाला पकडला. मानस माझ्यासोबत होता. तू वरती कुठल्या माणसाला पकडला? माझ्यासोबत होता मानस. गाईज हा बघा, हा माझ्यासोबत होता आणि ह्याने दुसरा कोणतरी पकडला. कुठे आहे रे? ऑरेंज ऑरेंज अरे तोच तो रूम आहे ना त्यांचा. कावळा सोबतची हिने आउट केलं. हां गाईज मी आता डाईन घेणार आहे आणि एवढ्या लोकांना मला शोधायचं. किती? 5 मेंबर आहेत ना. रोज ह्याच्यावरच एकतर डाईन असते. म्हणजे विचार करा किती प्रो आहे. हां ठीक आहे, मी आता डाईन घेणार. चला लपा. 1 2 3. कार्तिक स्टॅच्यू, मानस स्टॅच्यू. आलो आलो आलो. ए ऐक, मी एक 60 सेकंदपर्यंत काउंट करणार, नंतर डायरेक्ट आतमध्ये येणार. हां मग तुला 1 तास दिला तरी पण तो कमीच पडेल तो. मध्ये कोण नाही. किती जण आहेत? दक्ष स्टॅच्यू. दक्षचा तो दुसरा मित्र अद्वैत का काय, तो पण स्टॅच्यू. कार्तिक स्टॅच्यू. दक्ष तू बोला बा. अजून फक्त 2 राहिले ना, ते पण भेटतीलच. गट्स असे पाहिजे की काही डायरेक्ट बंदा आतमध्ये गेला पाहिजे शोधायला. कुठे आहेत बाकी? कार्तिक कोण आता झाले? कोण राहिले आता? मानस ना आणि प्रणय. ते मुंबईला आहे ना, म्हणजे सुट्टीमध्ये कधीच थांबायचं नाही. इथे टाईमपास करण्यासाठी काहीच नाही. आणि म्हणजे बघा, इथे जर टाईमपास करण्यासाठी जर तुम्हाला काय करायचं असेल तर ते म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे करावं लागेल, तर कुठेतरी तुम्हाला म्हणजे एन्जॉय वगैरे होईल. पण गावाला एक मस्त की गावाला तुम्ही जाऊन राहिलात ना, तुम्ही तुमच्या घरात जरी नुसते म्हणजे जाऊन राहिलात तरी पण तुमचा दिवस एकदम चांगला जाणार. असं नाही बोरिंग राहणार. इकडे एवढं बोर होतं ना मला की सकाळी आता मी गेलो ह्याच्यासाठी, आपलं बँकमध्ये माझं काम होतं. ते काम झालं ठीकठाक पद्धतीने झालं. ते कामासाठी गेलो मी. त्यानंतर मग मी दुपारी आलो, जेवलो आणि झोपायच्या टाईमलाच एक मुलगा म्हणजे माझ्या बिल्डिंगमधल्या मित्राला बोलायला, लहान मुलं आहेत ती, त्यांच्यासोबत गेलो खेळायला. ते खेळण्यासाठी अजून काही ऑप्शन नाही माझ्याकडे, तर त्यांच्यासोबत खेळायला गेलो वगैरे. मग तिकडनं खेळून वगैरे झालं. त्यानंतर मग आता असंच संध्याकाळी बसलो आहे. आपला कालचा ब्लॉग अपलोड केला, तो बघितला नसेल तर तो बघा जाऊन.
आणि हां त्या ब्लॉगचा थंबनेल वगैरे बनवण्यातच टाईम वगैरे गेला, तो बनवला वगैरे. त्यानंतर मग आता असंच बसून राहिलो, कंटाळा येतो.